आज मी तुम्हाला जरी मी वर पक्षाकडनं असलो तरी वधू पक्षातील वधू पित्यांची लग्न ठरल्यापासून चाललेली मनातली घालमेल शब्दात मांडण्याचा इथं प्रयत्न करतो. काही शब्द मागं पुढे झाले तर जरा सांभाळून घ्या. मुलीच्या पसंतीचा निरोप आला की बापाचं काळीच धडधडतं. मुलीच्या पसंतीचा निरोप आला की बापाचं काळीच धडधडतं. चिमणी घरटं सोडणार म्हणून ते आतल्या खूप रडते. चिमणी घरटं सोडणार म्हणून ते आतल्या खूप रडते. हसरे खेळकर बाबा एकदम धीरगंभीर दिसू लागतात. हसरे खेळकर बाबा एकदम धीरगंभीर दिसू लागतात. मुलीला पाणी मागण्याऐवजी स्वतः उठून घेऊ लागतात. मुलीला पाणी मागण्याऐवजी स्वतः उठून घेऊ लागतात. या घरातला चिवचिवाट आता कायमचा थांबणार असतो. या घरातला चिवचिवाट आता कायमचा थांबणार असतो. म्हणूनच बाप लेक झोपल्यावर तिच्याकडे बघून रडत असतो. म्हणूनच बाप लेक झोपल्यावर तिच्याकडे बघून रडत असतो. आंबूच्या लिंबूच्या आपडी थापडी लंगडी झिम्मा बावल्यांशी खेळता खेळता चॉकलेट आईस्क्रीमचा हट्ट करता करता लेक कधी मोठी झाली हे कळलंच नाही. लेक कधी मोठी झाली हे कळलंच नाही. आंबूच्या लिंबूच्या आपडी थापडी लंगडी फुगडी झिम्मा बावलांशी खेळता खेळता चॉकलेट आईस्क्रीमचा हट्ट करता करता लेक कधी मोठी झाली हे कळलंच नाही. म्हणूनच बाप म्हणतो तिच्याशिवाय मला साधं पाणी सुद्धा कधी मिळलं नाही. दिवसातून एकदा तरी लेकीला मायेनं जवळ घ्यावंसं वाटतं. दिवसातून एकदा तरी लेकीला मायेनं जवळ घ्यावंसं वाटतं. दुसऱ्याचं धन असलं तरी द्यायला मात्र नको वाटतं. दुसऱ्याचं धन असलं तरी द्यायला मात्र नको वाटतं. उठल्यापासून झोपेपर्यंत लेक बापाचीच काळजी घेत असते. उठल्यापासून झोपेपर्यंत लेक बापाचीच काळजी घेत असते. एक ना एक दिवस जाणार म्हणून प्रत्येक मुलगी ही वडिलांची जरा जास्तच लाडाची असते. एक ना एक दिवस जाणार म्हणून प्रत्येक मुलगी ही वडिलांची जरा जास्तच लाडाची असते. मुलगी जाणार म्हटलं की बाप आतून तुटून जातो. मुलगी जाणार म्हटलं की बाप आतून तुटून जातो. काय झालं ते कळत नाही पण अचानक बैठकीतून उठून जातो. काय झालं ते कळत नाही पण बैठकीतून अचानक उठून जातो. इकडे तिकडे जाऊन बाबा गुपचूप डोळे पुसत असतात. इकडे तिकडे जाऊन बाबा गुपचूप डोळे पुसत असतात. माझ्या मुलीचं कल्याण झालं. माझ्या मुलीला पवन सारखा जावई मिळाला असं म्हणून पुन्हा बैठकीत येऊन हसत असतात. तिचा सारा जीवनपट तिचा